आता उन्हाळा जो आहे तो अतिशय तीव्र आहे आणि लवकरच पावसाळा जो आहे तो सुरू होणार आहे. तर उन्हाळा संपून पावसाळा सुरू होत असताना किंवा पावसाळ्यामध्ये डोळे येणं ही याची साथ जी आहे तर ती बऱ्याचदा येत असते. आता डोळे येतात म्हणजे नक्की काय होतं, कंजक्टिव्हायटिस म्हणजे काय, आयुर्वेदानुसार डोळे येणं याच्यामध्ये काही उपाय आहेत का, त्रिफळा चूर्ण किंवा इतर काही औषधं जी आहेत तर ती कशी वापरायची, कशी डोळ्यांची काळजी घ्यायची, हे आज आपण बघणार आहोत. नमस्कार, मी वैद्य अकल्पिता धानोरकर आपले आयुष स्वास्थ्य या विश्वजा आयुर्वेद प्रणीत चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज आपण बघूयात डोळे येणं. त्यालाच आयुर्वेदामध्ये नेत्राभिषंद असं म्हणतात. आता अभिषंद या शब्दाची निरुक्ती आहे अभि आणि स्यंद. अभि म्हणजे जास्त प्रमाणात किंवा प्रोफ्यूज, आणि स्यंद म्हणजे स्यंदनात, श्रवणात, म्हणजे ज्यापासून अतिशय स्राव होतो, एक्सेस जे आहे ते सिक्रिशन्स असतात, त्याला अभिषंद असं म्हणतात. त्यामुळे डोळ्यातनं जे आहे तर ते एक्सेस स्राव येणं, जास्त प्रमाणात स्राव येणं, अश्रू येणं, सतत पाणी येणं, त्याला नेत्राभिषंद असं म्हणतात. आता जर आपण डोळ्यांची रचना बघितली तर डोळ्याचा जो पांढरा भाग आहे त्याच्यावर एक आवरण असतं की जे पापण्यांच्या आतपर्यंत जातं, त्याला कंजंक्टायवा असं म्हणतात. तर हा कंजंक्टायवा काय करतो, तर बाहेरून जे जीवाणू विषाणू असतात किंवा धुळीकण किंवा इतर काही गोष्टी असतात त्यापासून डोळ्याचं जे आहे तर ते संरक्षण करत असतो. तर या संरक्षण अवयवामध्ये म्हणजे कंजंक्टायवामध्ये ज्यावेळेला सूज निर्माण होते त्यावेळेला त्याला कंजंक्टिव्हायटिस असं म्हणतात. म्हणजे काय, तर डोळे येणं. आता ह्याची कारणं जी आहेत तर ती आपण बघूयात. तर त्या कारणांमध्ये सगळ्यात पहिले आयुर्वेदामध्ये सांगितलंय की अतिशय तीक्ष्ण, उष्ण, आंबट पदार्थ किंवा शुक्त म्हणजे विनेगर सारखे पदार्थ वारंवार खाण्यात असणं किंवा कुळीथ, उडीद यांचं नेहमी सेवन करणं, डोक्यावरनं आंघोळ करायची असेल तर ती गरम पाण्याने करणं, नेहमी गरम पाण्याने डोक्यावरनं आंघोळ करणं, वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या म्हणजे पाण्यामध्ये जलक्रीडा करणं, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज, स्विमिंग जे आहेत तर ते करणं, यामध्ये जे आहे तर ते संसर्ग जो आहे तो पटकन होतो. किंवा उन्हामध्ये जास्त काळ जाणं, या पद्धतीचं, किंवा आहार विहार असा की जो तुमच्या शरीरामध्ये पित्त आणि कफ जे आहे तर ते वाढवू शकतो. म्हणजे त्यामध्ये नॉनव्हेजमध्ये मासे खाणं, दही खाणं जे आहे त्याच्यामुळेही शरीरामध्ये आमनिर्मिती होते, थोडी उष्णता वाढते, ती कारणं आहेत. तर ह्या सगळ्या कारणांमुळे जे आहे तर ते अभिषंद निर्माण होतो. त्याचप्रमाणे आगंतुक कारणं आहेत ती म्हणजे डोळ्यावर आघात लागणं किंवा धुळीकण, रजोकण जे आहेत ते डोळ्यात जाणं, काजळ वापरणं किंवा आयलायनर जे आहे तर ते वापरणं, ज्याला तीक्ष्ण अंजन वापरणं असं म्हटलेलं आहे, किंवा तुम्ही हानिकारक केमिकल्स असलेलं अंजन किंवा आयलायनर वापरत असाल तर त्याच्यामुळे सुद्धा डोळे जे आहेत तर ते येऊ शकतात. तर अशी विविध कारणं आहेत की ज्यामुळे तुमचे डोळे येऊ शकतात. आता याला जे आहे तर आयुर्वेदामध्ये संसर्गजन्य किंवा औपसर्गिक रोग म्हटलेलं आहे. तर आता औपसर्गिक रोग म्हणजे काय, तर त्याचं वर्णन करताना असं म्हटलंय की प्रसंगात, गात्र संस्पर्शात, निश्वासात, सहभोजनात, सहशय्यासनाच्यापी, वस्त्रमाल्यानुलेपनात आणि इतर आजारांबरोबरच नेत्राभिषंद एवच असं सांगितलंय. म्हणजे काय, तर डोळे येणं हा संसर्गजन्य आजार आहे ज्याचा एकापासून दुसऱ्याला संसर्ग होऊ शकतो. आता यामध्ये दोषांचा विचार केला तर प्रामुख्याने जे आहे तर वात आणि कफ आणि पित्त जे आहे तर त्यांची प्रामुख्याने दृष्टी होते. मात्र दोषानुसार विचार केला तर वात प्राधान्य, पित्त प्राधान्य, कफ प्राधान्य आणि रक्त प्राधान्य असे लक्षणानुसार फरक जो आहे तर तो दिसून येतो. मात्र मुख्य दोष जे दुष्ट होतात ते कफ आणि पित्त जे आहेत तर त्यामध्ये त्यांची दृष्टी होते आणि डोळे जे आहेत तर ते येतात. अर्थातच नेत्राभिषंद जे आहे तर त्याची उपेक्षा केली, तुम्ही वेळेवर जर ट्रीटमेंट घेतली नाही तर जे आहे तर अधिमंथ नावाचा रोग होतो आणि त्याची चिकित्सा जी आहे तर ती अवघड असते. त्यामुळे नेत्राभिषंद झाला, तुमचे डोळे आले असतील तर योग्य चिकित्सा जी आहे तर ती करून घ्यायला पाहिजे. आता डोळे आल्यानंतर लक्षणं काय निर्माण होतात, तर डोळ्यातनं सतत स्राव येतो, पाणी येतं, पापण्यांना सूज येते, डोळे लाल होतात, चुरचुरतात, आग होते, डोळ्यांना खाज येते, काही वेळेला डोळ्यांची घाण म्हणजे
प्रमाणात येतो. या पद्धतीने जी लक्षणं जी आहेत तर ती डोळे येण्यामध्ये दिसून येतात. आता दोषानुसार विचार केला तर वातप्रधानता असेल तर डोळ्यांच्या ठिकाणी कोरडेपणा असतो किंवा दुखणं जे असतं, टोचल्यासारखी वेदना जी असते ती जास्त प्रमाणामध्ये असते. स्राव जे आहेत तर ते थंड असतात. पित्तप्रधानता जर बघायला गेली तर तिथे आग जास्त प्रमाणामध्ये होते, लालसरपणा असतो, अश्रू जे आहेत तर ते गरम असतात, दूर निघाल्यासारखं वाटतं आणि थंड स्पर्श चांगला वाटतो. कफाचं प्राधान्य असेल तर उष्ण स्पर्श चांगला वाटतो, डोळे शेकावेसे वाटतात. जो स्राव येत असतो तर तो थंड असतो. चिकटपणा त्यामध्ये जास्त असतो, चिकट स्राव येत असतो. डोळ्याला जो मल येतो तो पांढऱ्या स्वरूपाचा असतो, डोळे चिकटतात, जड पडतात. रक्तदोषाचं जर प्राधान्य असेल तर डोळ्यांच्या ठिकाणी लालसर रेषा उमटतात किंवा लाली जी आहे ती जास्त प्रमाणात असते, आग निर्माण होते. या पद्धतीची लक्षणं जी आहेत ती दोषानुसार कमी जास्त जी आहेत तर ती होऊ शकतात. काही वेळेला संमिश्र लक्षणं जी आहेत तर ती पण आढळतात. आता आपण याची काळजी कशी घ्यावी किंवा चिकित्सा कशी करावी, तर सगळ्यात पहिले म्हणजे हा संसर्गजन्य रोग आहे. त्यामुळे बरोबर एखाद्याचे डोळे आलेले असतील तर त्याच्याबरोबर खेळणं किंवा त्याच्याबरोबर बसणं अशा व्यक्तीबरोबर टाळायचं, किंवा त्याच्याशी आपला संपर्क आला असेल तर आपले हात स्वच्छ धुवायचे आहेत किंवा सॅनिटायझरनी हात स्वच्छ करायचे आहेत, म्हणजे त्याचा स्पर्श आपल्याला डोळ्यांना होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. ज्याचे डोळे आलेले आहेत त्यांनी सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळायचं आहे, की मार्केटमध्ये गेलेत, मॉलमध्ये गेलेत, शाळा कॉलेजमध्ये गेलेत, ऑफिसमध्ये गेलेत, की ज्यामुळे इतरांना त्याचा संसर्ग होऊ नये. तर अशा लोकांनी घरीच थांबणं जे आहे तर ते अपेक्षित असतं. तसंच डोळ्यांना हात लावू नये, त्यांना खाजवू नये, आणि जर डोळ्यांना स्पर्श केला तर त्याचा इकडे तिकडे हात लागणार नाही याची पण काळजी घ्यायला पाहिजे. डोळ्यांची स्वच्छता जी आहे तर ती ठेवायला पाहिजे. तर या पद्धतीने संसर्ग होऊ नये म्हणून आपण काळजी घेऊ शकतो. आता यामध्ये चिकित्सेच्या दृष्टीने बघायला गेलं तर आयुर्वेदामध्ये नेत्राभिषंधाची चिकित्सा सांगताना असं सांगितलंय की गायचं तूप जे आहे ते दुधामध्ये घालायचं, किंवा गायचं दूध जे आहे ते कोमट करून त्याची डोळ्यांवर धार धरायची, किंवा दारू हळदीचा काढा आहे किंवा एरंडचे कोवळी पानं जी आहेत त्याचा क्षीरपाक आहे तर त्याचे थेंब डोळ्यामध्ये घालायचे, किंवा त्याच्या क्षीरपाकाची जी आहे तर ती धारा डोळ्यावर धरायला सांगितलेली आहे. तसंच बिडालक म्हणजे लेप करायला सांगितलेले आहेत पापण्यांच्या भोवती, तर त्यामध्ये पद्मकाष्ठ, चंदन, ज्येष्ठमध, त्रिफळा, निंब इत्यादी जी औषधं आहेत तर त्यांचा चूर्णांचा लेप जो आहे तर तो करायचा आहे पापण्यांच्या भोवती. तसंच पोटामध्ये जे आहे तर ते तूप घ्यायला सांगितलंय. मग त्रिफळा घृत असेल किंवा इतर औषधांनी सिद्ध केलेलं घृत आहे तर ते पोटामध्ये सकाळी आणि रात्रीच्या वेळेला जे आहे तर ते घेतल्यानंतर डोळे जे आहेत तर ते सुधारण्याची खूप दाट शक्यता असते. तसंच पोटामध्ये जे आहे तर ते त्रिफळा चूर्ण, निंब, कुटकी, निशोत्तर, आरगवद किंवा इतर नेत्रीय जी औषधं आहेत तर त्यांचं सेवन जे आहे तर ते करायचं आहे. सप्तामृत लोहासारखे कल्प आहेत किंवा वैद्यांच्या सल्ल्याने जी इतर अनेक कल्प आहेत तर ती वापरायची आहेत की ज्याच्यामुळे तुमचे डोळे जे आहेत तर ते व्यवस्थित होतील. त्याचप्रमाणे पथ्य जी आहेत तर ती पाळायची आहेत. डोळ्यांना हितकर असं आहार विहार सेवन करायचं आहे. आहारामध्ये जे आहे तर ते गहू, मूग हे पथ्यकर सांगितलेले आहेत, त्यामुळे त्याचे पदार्थ जे आहेत तर ते आहारामध्ये ठेवायचे आहेत. तसंच गायचं तूप, गायचं दूध यांचं सेवन जे आहे तर तेही तुम्ही करायचं आहे. वेलीवरच्या भाज्या विशेष करून पडवळ किंवा भाज्यांमध्ये तांदूळ चाकवत जे आहेत तर या उत्तम भाज्या आहेत तर त्यांचं सेवनही तुमच्या आहारामध्ये असू द्या. इतर वेलीवरच्या भाज्या किंवा इतर भाज्याही तुम्ही खाऊ शकता. टाळायचं काय आहे तर दही जे आहे तर ते पूर्ण बंद करायचं आहे. मासे किंवा उष्ण तीक्ष्ण पदार्थ, कुळीत यांचं सेवन जे आहे तर डोळे बरे होईपर्यंत करायचं नाहीये. फळं जी आहेत तर त्यामध्ये अंजीर, द्राक्ष, आंबा, काळे मनुके, आवळा यांचं सेवन जे आहे तर ते हितकर सांगितलेलं आहे तर त्याचा आहारामध्ये जरूर समावेश करावा. संध्याकाळच्या वेळेला गार दूध जे आहे तर ते घेतलं तरी चालेल. दही पूर्ण टाळायचं आहे, पण ताक जे आहे ताजं ताक तर ते चालू शकतं. आवळ्याचं सेवन सुद्धा खूप उपयोगी ठरतं, त्यामुळे त्याचं चूर्ण किंवा ताजा आवळा मिळत असेल तर त्याचं सेवन जे आहे तर ते पण करायचं आहे. डोक्यावरनं आंघोळ जी आहे तर ती कोमट पाणी किंवा थंड पाण्याने करायची आहे.
स्विमिंग पूल किंवा इतर वॉटर ऍक्टिव्हिटीज करताना आपली काळजी घ्यायची आहे, तिथून संसर्ग होणार नाही असं बघायचं आहे. अतिशय तीव्र सूर्यप्रकाशामध्ये बघणं, उन्हामध्ये फिरणं ह्या गोष्टी पण टाळायच्या आहेत. तर अशा पद्धतीने जर तुम्ही काळजी घेतली तर तुमचे डोळे जे आहेत तर ते नक्की बरे होतील. आणि हा आहार विहार ठेवला तर तुमची डोळ्यांची काळजी घेतली तर या पद्धतीने डोळे येणं जे आहे तर तेही तुम्ही टाळू शकता. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. नमस्कार.